पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 साठी आज मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली। निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय। प्रशासनाकडून सर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली। कामोठे परिसरातील प्रभाग क्रमांक 11, 12 आणि 13 मधील मतमोजणीसाठीची पूर्वतयारी पूर्ण झाली। मतमोजणी केंद्रावर आवश्यक कर्मचारी, निवडणूक साहित्य तसंच कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आले। सकाळी 10 वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात करण्यात आली। मतमोजणी प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शकपणे पार पडावी यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। मतमोजणीच्या पहिल्या फेरीनंतर प्राथमिक कल समोर येण्याची शक्यता असून टप्प्याटप्प्याने निकाल जाहीर केले जाणार आहेत। दरम्यान उमेदवार, कार्यकर्ते आणि नागरिक निकालाबाबत उत्सुक आहेत। या निकालांचा पनवेल महानगरपालिकेच्या राजकीय समीकरणावर मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे। जालना महानगरपालिका निवडणुकीसाठीच्या मतमोजणी प्रक्रियेला जिल्हा प्रशासनाकडून शपथ घेत प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली। मतमोजणी केंद्रावर उमेदवारांची आणि त्यांच्या प्रतिनिधींची उपस्थिती आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलाय। आज संध्याकाळपर्यंत निकाल स्पष्ट होणार आहेत। जालना महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणी केंद्रावर पोलीस आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये गोंधळ पाहायला मिळाला। उमेदवारांच्या प्रतिनिधींना आत प्रवेश करताना गोंधळ उडालाय। प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हा गोंधळ उडाला असून पोलिसांनी भाजपच्या उमेदवाराला बाहेर काढले। प्रशासनाचा कारभार हा नियोजन शून्य असल्याचा आरोप भाजपच्या उमेदवाराने केलाय। नियोजन नहीं है। वहाँ पे एलसीबी के बड़े बड़े अधिकारी रहते हुए वहाँ चेंगरा चेंगरी हो रही। अब उनको बोले रास्ता दूसरा दो तो अधिकारी बोलते इसको देख लो, तो देख लो, क्या कार्रवाई करने की कर लो। भाई देख सीनियर सिटीजन वहाँ हालत देखो क्या चल रही। मरते मरते हम 3 जने बचे हैं। क्या क्या ध्यान हुआ था अंदर? तो उन्होंने लाइन से छोड़ना चाहिए था, उसका सिस्टम भी डाला था। अगर 1 4 6 है या 1 5 8 है तो उनके प्रतिनिधि को लेना था। पूरी भीड़ एक साथ में ढकल दी उन्होंने और अभी भी भीड़ को कवर नहीं कर पा रहे। मैं कोई नियम की बात कर, कोई किसी को भी कोई दबाने का मेरा उद्देश्य नहीं है। शिस्तता से छोड़ो ना। एक प्रभाग का तो एक प्रभाग को अंदर ले लो, 5 का है तो 5 को अंदर ले लो, 7 का है तो 7 को अंदर ले लो। तुम पूरी 2000 लोगों को एक साथ अंदर लाने लगा रहे तो लोग ढर्रा चेंगरा चेंगरी हो जाएंगी ना। कल वहाँ कोई मर गया तो जिम्मेदार कौन? म्हणजे प्रशासन बिल्कुल नहीं है। ये सिर्फ तमाशा कर रहे हैं। वो अधिकारी को कोई लेना देना नहीं। बाहर क्या चल रहा है पूछ लो। एलसीबी के चौहान साहब को पूछ लो कि वो खुद बोल रहे हैं कि हमको सुनने नहीं आ रहा क्या बोल रहे बोल के। मैं नाम लेके बोल रहा अधिकारी साहब का। ओके ओके। महापालिका निवडणुकीसाठी कर्मचारी म्हणून आशा सेविकांची नियुक्ती करण्यात आली होती। सकाळी 7 वाजल्यापासून आशा सेविका शहरातील विविध मतदान केंद्रांवर कर्तव्यासाठी हजर झाल्या होत्या। सायंकाळी 6 वाजता मतदान संपल्यानंतर या आशा सेविकांना महापालिका मुख्यालयात दिवसभराचा भत्ता देण्यासाठी बोलवण्यात आलं होतं। मात्र यावेळी आशा सेविकांना अवघे 350 रुपये मतदान भत्ता दिल्यानं आशा सेविका प्रचंड नाराज झाल्या होत्या। मतदानासाठी कर्तव्य बजावण्यासाठी घरापासून मतदान केंद्रावर जाण्यासाठी रिक्षा भाडे मोठ्या प्रमाणात खर्चून दिवसभर मतदानाचं काम केलं। दिवसभरात आमच्या खाण्यापिण्याची देखील गैरसोय झाली। सायंकाळी आमच्या हातात अवघ्या 350 रुपयांचा भत्ता देण्यात आला। ही आमची चेष्टा केल्यासारखं आहे, अशी प्रतिक्रिया इथल्या संतप्त आशा सेविकांनी दिली आहे। सबाना है गायत्री नगर सेंटर पर 12 घंटे की ड्यूटी में हम लोग को 350 रुपया दिया जा रहा है। सर 12 घंटे की ड्यूटी में कौन 350 रुपया लेगा? घर बार आने जाने का भाड़ा हम लोग को कितना चले गए? उतने में ही खाना पीना कुछ भी नहीं। क्या करेंगे हम लोग इसमें करके भी? क्या मतलब ऐसी ड्यूटी? छोटे छोटे बच्चे हैं हमारे, छोड़ के निकले 12 घंटा सुबह से, मोबाइल बंद, सब बंद, किसी से कोई मतलब ही नहीं है। और यहाँ आने के बाद ऐसा है हमारे साथ गया और हम लोग को 350 रुपया दिया जा रहा है। वही ड्यूटी उन लोग भी करे, वही ड्यूटी हम लोग भी करे 12 घंटे। बेगारी भी करते तो 700 रुपये मिलते हैं और हम लोग को 350 रुपया दिया जा रहा है। अमरावती महानगरपालिका निवडणूक 2026 ची मतमोजणी आज सकाळी 10 वाजल्यापासून सुरू झाली। दुपारी 3 वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येण्याची शक्यता आहे। महानगरपालिकेच्या 87 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत तब्बल 661 उमेदवार रिंगणात असल्याने निकालाबाबत मोठी उत्सुकता लागली आहे। मागील निवडणुकीत भाजपने 45 जागा जिंकत एक हाती सत्ता स्थापन केली होती। मात्र यावेळी राजकीय समीकरण बदललेली दिसतायत। सत्तेचा कौल नेमका कोणाच्या बाजूने लागतोय याकडे सर्वांचं लक्ष लागले।
लागलंय। या निवडणुकीत राणा दाम्पत्य आणि खोडके दाम्पत्य यांची प्रतिष्ठा पणाला लागले। काही प्रभागातील निकाल हे राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे मानले जात आहेत। मतमोजणी शांततेत पार पडावी यासाठी प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवलाय। भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका यंत्रणा मतदानानंतर मतमोजणी करता सज्ज झाले। काल सकाळी 7:30 वाजल्यापासून 5:30 पर्यंत 53.43% इतकं मतदान झाले। आज सकाळी 10 वाजल्यापासून 23 प्रभागातील 90 उमेदवारांचा निकाल समोर येणार आहे। शहरातील एकूण 750 मतदान केंद्रांचा निकाल वेगवेगळ्या 5 प्रभागात मतमोजणी केंद्रावर होणार आहे। 5 मतमोजणी केंद्रांवर 7 अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। मतदार राजानं आपलं बहुमत कुठल्या पक्षाला दिलंय आणि कुठल्या पक्षाचा गुलाल उधळेल, महापालिकेवर सत्ता कोणाची, नगरसेवक कोण, महापौर कोण हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे। सोलापुरात मतमोजणी केंद्र क्रमांक 6 मधील स्ट्रॉंग रूम उघडण्यात आले। सोलापूर शहरातील 26 प्रभागातील 102 जागांसाठी 7 ठिकाणी मतमोजणी होते। सकाळी 10 वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली। त्यापूर्वी उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत स्ट्रॉंग रूम उघडण्यात आले। जवळपास 3 ते 5 फेऱ्यांमध्ये प्रत्येक प्रभागाची मतमोजणी पूर्ण होणार आहे। सुरुवातीला पोस्टल आणि त्यानंतर EVM ची मतमोजणी होणार आहे। निवडणूक निर्णय अधिकारी सदाशिव पडदुणे यांनी ही माहिती दिली आहे। सोलापुरात 53.2% मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय। बीड नगरपालिकेच्या स्वीकृत सदस्य निवडीवेळी मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या। भाजपकडे आवश्यक संख्याबळ असतानाही त्यांचा केवळ एकच उमेदवार स्वीकृत सदस्य म्हणून निवडला गेला, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 3 उमेदवार स्वीकृत सदस्य म्हणून निवडले गेलेत। या निवड प्रक्रियेत नियमांचं पालन करण्यात आलं नसून हा सत्तेचा दुरुपयोग असल्याचा आरोप भाजप गटनेत्या डॉक्टर सारिका क्षीरसागर यांनी केलाय। मात्र सर्व नियमांचं पालन करूनच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 3 सदस्य स्वीकृत करण्यात आल्याची माहिती उपनगराध्यक्ष विनोद मुळूक यांनी दिली आहे। नगरपालिकेसाठी मंजूर आहे। त्याच्यामध्ये 53 सदस्य डिवायडेड बाय 5 असं केलं तर 10.6 हा आकडा येतो। 10.6 नी प्रत्येक गटाचे जे सदस्य आहेत त्याला डिवाइड करायचं असतं। त्यानुसार जी राष्ट्रवादी घडीचा जो गट आहे त्यांचा 2.35 असा नंबर येतो। भारतीय जनता पार्टीचा 1.42 असा नंबर येतो, 4-1, आणि जी तुतारी आहे त्यांचा आहे 1.22। तर पहिल्या पूर्णांकानुसार घड्याळाला 2 सदस्य, भारतीय जनता पार्टीला 1 सदस्य आणि तुतारीला 1 सदस्य, हे क्लिअर आहे। राहिला प्रश्न 1 सदस्याचा। त्या सदस्यासाठी मात्र घटनेत दिलेल्या नियमानुसार, सुधारित नियमानुसार अपूर्णांकांना तुम्ही कन्सिडर केलं पाहिजे आणि अपूर्णांकांच्या उतरत्या क्रमाने आदरणीय मुख्याधिकारी साहेब, आदरणीय कलेक्टर साहेब यांच्याकडून जे आमच्याकडे पत्र आलं गटनेता म्हणून, तेव्हा उतरत्या क्रमाने भारतीय जनता पार्टी, मग घड्याळ आणि मग तुतारी यांचा नंबर लागतो। त्यामुळे नियमानुसार भारतीय जनता पार्टीला आणखी 1 स्वीकृत सदस्य मिळाला पाहिजे होता, परंतु पीठासीन अधिकारी नगराध्यक्ष असल्यामुळे नगराध्यक्षा मॅडमनी पहिल्याच बैठकीत दबावाला बळी पडून न्यायिक भूमिका त्यांची असायला पाहिजे ती त्यांनी मांडली नाही आणि भारतीय जनता पार्टीवर अन्याय करून त्यांचा 1 स्वीकृत सदस्य आमचा कमी केला आणि जो घड्याळाचाच गट आहे त्यांचा 1 स्वीकृत सदस्य वाढवला आणि त्यांचे 3 केले। हे कुठून बरोबर आहे? आम्ही यासाठी शासनाकडे नगराध्यक्ष मॅडमच्या विरोधात तक्रार करणार आहोत। त्यांना हे माहिती नाही आहे की हे असे निर्णय घेणे जे नियमानुसार चुकीचे आहेत हे त्यांना अपात्रतेकडे घेऊन जाऊ शकतात। त्याचा सिरियसनेस त्या मॅडमला नाही आहे, त्यामुळे त्यांच्याकडून असा चुकीचा निर्णय घेतला आणि त्यांना आम्ही उत्तर विचारलं असता मी काही करू शकते, मी पीठासीन अधिकारी आहे, मी नगराध्यक्ष आहे, अशी उत्तर येतात। मुख्याधिकारी साहेब जेव्हा सांगतायत की अपूर्णांकानुसार भारतीय जनता पार्टीलाच 1 स्वीकृत सदस्य मिळतंय, तेव्हा यांनी मात्र सरळ अन्याय करण्याचा पहिल्याच दिवसात सुरुवात केलेली आहे। त्यामुळे बीडकरांनी आता लक्ष द्यावं आणि बघावं डोळे उघडून की आपण कोणाला मतदान केलंय, कोणाला निवडून दिलंय आणि काय न्याय होतोय। ही तर सुरुवात आहे, परंतु मी भारतीय जनता पार्टीची गटनेता म्हणून सगळ्यांना आश्वस्त करू इच्छिते की आम्ही यांच्या कुठल्याच गोष्टींना थारा देणार नाही आणि प्रत्येक अन्यायाविरोधात आम्ही लढणार म्हणजे लढणार। धन्यवाद। असा आरोप भाजपच्या गटनेते सारिका क्षीरसागर यांनी केलाय। काय नेमका प्रकार घडला आणि भाजपचा संख्याबळ असताना देखील 1 सदस्य कमी झाला?
बीड नगर परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा आज संपन्न झाली. उपनगराध्यक्ष निवड करणे आणि स्वीकृत नामनिर्देशित सदस्यांचे नियुक्ती करणे यासाठी सभा बोलवण्यात आली होती. उपनगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया ही बिनविरोध पार पडली. त्यानंतर नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करणे यामध्ये 5 पदाकरिता 6 अर्ज पात्र ठरले होते. गटांचे तौलनिक संख्याबळ आणि त्यानुसार शासन निर्णय नियम आणि अधिनियमातील तरतुदी मी शासनाचा प्रतिनिधी म्हणून पीठासीन अधिकाऱ्यांच्या त्या निदर्शनास आणून दिल्या. त्यानुसार पूर्णांकामध्ये तौलनिक संख्याबळ निश्चित करून पहिल्यांदा पूर्णांकातील संख्याबळानुसार नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. अपूर्णांकातील उतरता क्रम लावण्यात आला. त्यानुसार 2 सदस्य यासाठी होते. अपूर्णांकातील उतरता क्रम लावल्यानंतर सदस्यांचा अनुभवाचा विचार करून पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष यांनी शिवशाहू फुले आंबेडकर मौलाना आझाद आघाडीकडून नामनिर्देशित सदस्यांचं नामनिर्देशन करण्यात आलं अशी घोषणा केली. तो संख्याबळ असताना देखील आमचा एक सदस्य कमी झाला असा आरोप. नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात मोठ्या उत्साहात साजऱ्या होणाऱ्या 3 दिवसीय पतंगोत्सवाची सांगता मोठ्या जल्लोषात करण्यात आली. संपूर्ण शहरातील आकाश हे रंगीबेरंगी पतंगांनी भरून गेलं होतं. पतंग उत्सवाच्या सांगता दिनी सायंकाळी शहरात फटाक्यांची भव्य आतषबाजी करण्यात आली. त्याचबरोबर डीजेच्या तालावर तरुणाईसह नागरिकांनी ठेका धरत पतंगोत्सवाचा आनंद साजरा केला. संपूर्ण शहरात उत्सवाचं वातावरण निर्माण झालं होतं. या अनोख्या पतंगोत्सवामुळे येवला शहराची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात वेगळ्या पद्धतीनं निर्माण झाली. नमस्कार, माझं नाव सचिन संजय सिंग राजपूत आणि मी वैजापूरवरून आलो आहे. तुम्ही बघू शकता येवलामध्ये दिवसाला पूर्ण आकाश पतंगाने सजलेला असतो आणि रात्री पूर्ण आतिषबाजीला. आणि पूर्ण काय इथं वैजापूर काय महाराष्ट्रामधून इकडून तिकडून सर्व लोक हा सण बघायसाठी येतात आणि आम्ही सगळे दरवर्षी ह्या सणाची खूप आतुरतेने वाट बघत असतो. मेंदूच्या आजारानं त्रस्त असलेली 17 वर्षीय सेजल नावाची तरुणी बुधवारी रात्री बुलढाणा इथल्या न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये भरती झाली होती. तिच्यावर उपचार सुरू असतानाच गुरुवारी सकाळी तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मुलीच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप केलाय. बुधवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास सेजल न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये भरती झाली. त्यावेळी ती बेशुद्ध अवस्थेत होती. ती 2 तासापासून बेशुद्ध असल्यानं तिच्या आईवडिलांनी तसं डॉक्टरांना सांगितलं. मुलीची प्रकृती चिंताजनक असल्यानं इतर ठिकाणी उपचारासाठी हलवण्यात यावं असंही त्यावेळी सांगण्यात आलं होतं, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. आमची परिस्थिती नाजूक आहे, त्यामुळे तातडीनं उपचार इथंच सुरू करा असा आग्रह नातेवाईकांनी केला. या दरम्यानच मुलीचं निधन झालंय. रुग्णाच्या नातेवाईकांनी मोठा आक्रोश व्यक्त करत अडथळा निर्माण केला. पोलिसांना माहिती दिल्यानंतर घटनास्थळी ते दाखल झाले. काय घटना घडली? माझं नाव सुभाष देवकरण तिलुंदिया. मी गोतबारा गावाला राहतो. माझी साल्याची मुलगी देहांत झाली आज. ते कशामुळे सांगून झाली मी सांगतो मला. काल आम्ही 10 वाजेपर्यंत ॲडमिट केलं डॉक्टरांनी एक सलाईन छोटी आणि एक मोठी 2 सलाईन लावल्या. त्यानंतर डॉक्टर चालले गेल्यानंतर त्या मुलीची हालत गंभीर झाली. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर मग आम्ही नर्सांना सांगितलं की तुम्ही डॉक्टरांना फोन करा, तुम्ही आमचं पेशंट सिरियस होत आहेत. ते म्हणजे आता येतात डॉक्टर, केव्हा येतात? तर ते डॉक्टर आतापर्यंत आले नाही. ते आले मग किती 2 वाजे आपल्या 12 वाजता आले. 12 वाजता आले तर तेव्हा मुली गेलेली होती. आता त्यांचं एक कर्तव्य होतं की आपला पेशंट सिरियस असून जणी तो दुसऱ्या दवाखान्यात गेलेला होता. त्याचं आपल्याला माहिती होतं की आपला पेशंट सिरियस आहे, तर त्यानं इथं सकाळी लवकर याचं काम होतं. नर्सांचं बी त्यांना फोन लावून सांगायचं काम होतं. आम्हाला न्याय पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. पेशंटला नेमका काय प्रॉब्लेम झालेला? पेशंटला प्रॉब्लेम मग काही ती झोपलेली होती, ती बेशुद्ध अवस्थेत होती. ॲडमिट कशाला केला होता? ते झोपलेली होती
ते झोपलेली होती, ते बोलू शकत नव्हतीच. अगोदर काही उपचार झालेला होता? अगोदर मुंबईला उपचार झालेला होता. चार महिने अगोदर ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन झालेलं होतं. ते ऑपरेशन सक्सेस झालेलं होतं. 2-3 वेळेस आम्ही मुंबईला पुन्हा तपासायला गेलेलो होतो. ते सगळं ठीकठाक होतं. पण हे काय की ती मुलगी समजा बेशुद्ध अवस्थेत होती, तर आम्ही रात्रीच दवाखान्यात आलो. म्हणजे डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे? हा, डॉक्टरच्या हलगर्जी. ते सकाळी लवकर आले असते तर आमची मुलगी वाचली असती. कारण की रात्री 11 वाजेपासून तर दुसरे 12 वाजेपर्यंत जर डॉक्टर 14-15 घंटे जर वॉर्डमध्ये येऊ शकत नाही, तो डॉक्टर आहे की कसा येतो? आपली मागणी काय आता? मागणी आम्हाला न्याय बघा, डॉक्टरांना शिक्षा हवी पाहिजे. काल संध्याकाळी जवळपास सुमारे 9:30-9:30च्या वेळेला 17 वर्षीय एक मुलगी गोतमारा या गावातून सेजल नावाने इथे गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आली. ती आल्यानंतर पेशंट मी जेव्हा तपासणी केली त्यावेळेस पेशंट अनकॉन्शियस होती, रिस्पॉन्स काहीच नव्हता आणि बाकी सर्व पॅरामीटर्सवर अनकॉन्शियस कंडिशनमध्येच असल्यामुळे सर्व त्या प्रकारची आम्ही हिस्ट्री घेतली. पेशंटच्या आईला जेव्हा विचारण्यात आलं की पेशंट बेशुद्ध अवस्थेत केव्हापासून आहे, तर त्यांनी सांगितलं पेशंट 2 तासापासून बेशुद्ध अवस्थेत आहे. त्यानंतर मी काही पुढील तपासण्यासाठी त्यांना सांगितलं. काही तपासण्या करण्यासाठी जेव्हा मी त्यांना सांगितलं आईला, त्यावेळी त्यांनी सांगितलं की आमची परिस्थिती नाजूक आहे, MRI वगैरे ह्या तपासण्या आम्हाला पॉसिबल होणार नाही, तुम्ही होईल तशी ट्रीटमेंट करा. त्यानंतर मी ते पण सांगितलं की इथे परिस्थितीचा प्रॉब्लेम असल्यामुळे, आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे इथे न ठेवता तुम्ही गव्हर्नमेंटला शिफ्ट करा. त्यांनी मला सांगितलं जसं पॉसिबल आहे तुम्ही रात्रभर ट्रीटमेंट करा. मी ती पण आयडिया त्यांना दिली की खूप गंभीर कंडिशन आहे आणि हीच पेशंट माझ्याकडे जवळपास 5-6 महिन्यापूर्वी आली असताना तिला ब्रेन ट्युमर म्हणजे ब्रेनचा कॅन्सर हा डिटेक्ट झाला. जेव्हा कॅन्सर हा आतल्या भागात असल्यामुळे तिला ऑपरेशनची गरज होती. मी परिस्थितीत जाणीव घेऊन त्यांना गव्हर्नमेंट हॉस्पिटल मुंबई इथे रेफर केले. त्यानंतर ती ऑपरेट झाली. पण त्या ऑपरेट झाल्यानंतर काही दिवस पेशंट व्यवस्थित होती. त्यानंतर मग तिला काही गोळ्यांवर ती कंटिन्यू होती. आता काल जेव्हा अनकॉन्शियस किंवा बेशुद्ध अवस्थेत पेशंट इथं आली तेव्हा त्यामध्ये तिने गोळ्या किती घेतल्या, जास्त घेतल्या की कमी घेतल्या हे नातेवाईकांनाही कल्पना नव्हती. पण आईकडून ते सांगण्यात आलं की आम्हाला जाणीव नाही, कदाचित जास्त घेतल्या असतील किंवा घेतलंही नसतील. 2 शक्यता, एक तर ब्रेन ट्युमरचं म्हणजे ब्रेनचा कॅन्सर थोडा वाढल्याची, कारण तपासण्यासाठी त्यांना नाकारण्यात आलं होतं. एक ब्रेनचा कॅन्सर थोडा वाढला असणार, प्रेशर वाढला असणार, त्या हिशोबाने मी ट्रीटमेंट सुरू केली. आणि दुसरं एक की झटका आला असणार पेशंटला, कारण तापीची योगी तशी हिस्ट्री त्यांनी दिली नाही. आणि इन्व्हेस्टिगेशन दाखवल्यामुळे मला त्या कंडिशनमध्ये जितकी पॉसिबल ट्रीटमेंट आहे ती पूर्ण मी चालू केली. ट्रीटमेंट चालू असताना पेशंट त्याच कंडिशनमध्ये सकाळपर्यंत होता. सकाळी जेव्हा सिस्टरने, आमच्या इथल्या डॉक्टर्स आहेत, नाईटचे डॉक्टर्स, त्यांनी बघितलं तर पेशंटची कंडिशन सेम होती, खालावली नाही. परंतु काही वेळानंतर पेशंटचं थोडंसं PP मध्ये वाढ झाली. मग नातेवाईकांनी थोडी चौकशी केली सिस्टरकडे की सर कधी येणार आहेत. तर सिस्टरने सांगितलं सध्या ही ट्रीटमेंट आम्ही कंटिन्यू करताय. सरांनी सांगितलं सर थोड्या वेळात येणार. मी जेव्हा इथे पोहोचलो तेव्हा मी पोहोचायच्या अगोदर पेशंटचा BP थोडा वाढलेला होता. नंतर जे ऑक्सिजन सॅच्युरेशन आहे म्हणजे पेशंटचा ऑक्सिजन पण ओके होता. त्यानंतर इथे नातेवाईकांनी जो गोंधळ केला त्यामध्ये आम्हाला त्यांनी ट्रीटमेंटमध्ये अडथळा निर्माण केला. त्यामध्ये त्या रूममध्ये जे आमच्या ICU रूम आहे शेवटची, तिथे त्यांनी आम्हाला एंट्री करू दिली नाही. ना सिस्टरला तिथे एंट्री किंवा डॉक्टर. त्यांनी जे गोंधळ निर्माण केला त्यामध्ये पुढची ट्रीटमेंट मी करू शकलो नाही. अशा कंडिशनमध्ये जेव्हा मग त्यांना 1-2 तासानंतर त्यांनी हे गोंधळ केला, तोपर्यंत पेशंटला जे बेसिक पुढची पहिली ट्रीटमेंट चालू ती चालूच होती. नंतर त्यांनी डिसिजन घेतली की आम्ही इथून शिफ्ट करताय, पुढच्या म्हणजे घरी करताय की पुढे दुसऱ्या हॉस्पिटल करताय, त्यांनी ती आयडिया दिली नाही. इथून मग पेशंटला पाठवून दिलं. हा, या वेळेस जेव्हा मी आलो हॉस्पिटलला त्यावेळेस इथे गोंधळ खूप निर्माण झाला होता. जवळपास त्यांचे काही लोक इथे तोडफोड करण्याच्या पूर्ण मनस्थितीतून काही तोडफोड केली त्यांनी आणि आमच्या सिस्टरला मारहाण केली. तर त्या कंडिशनमध्ये मला पोलिसांना बोलावं लागलं. पोलिसांना बोलवून मग मी त्यांना इन्फॉर्म केलं. नंतर पोलीस आल्यानंतर मग थोडं त्यांनी कंट्रोल केलं. नंतर नातेवाईक जे आहेत ते मृतकाचे नाही, काय झालं त्यामध्ये त्यांची काही नातेवाईक आहे ते नंतर आले. त्यांना मग मी बसून सांगितलं की असं असं पेशंट आहे आणि त्यांनी जाणीव होती पूर्ण की कॅन्सरचा पेशंट आहे, ब्रेन कॅन्सर आहे आणि सिरियस तर होताच. मग त्यांना जेव्हा मी कल्पना दिली की रात्री असं असं बोलणं झालं होतं, सिरियस कंडिशन आला, मग त्यांना त्याची आयडिया आली की नाही आपलं पेशंट सिरियस होता. ही ट्रीटमेंट चालू केली. ती पण ट्रीटमेंट त्यांना मी सांगितली. त्यांचे एक डॉक्टर आहे तिकडची, त्यांना मी बोललो की अशी ट्रीटमेंट, त्यांच्या डॉक्टरांनी मान्य केलं की ही ट्रीटमेंट प्रॉपर आहे. नंतर मग त्यांनी समजून सांगितलं. तेव्हा कुठे मग ते म्हटले की नाही आम्ही इथून आता शिफ्ट करतोय. आणि मी पण त्यांना सांगितलं तुम्हाला जर इथे ट्रस्ट नाही, भरोसा नाही, तुम्ही इथे ठेवू नका, पुढे घेऊन जा.
या बातमीसोबतच महाराष्ट्र बुलेटिनमध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.